नमस्कार, मेघाच मराठी रेसिपीमध्ये आज आपण गरम मसाला तयार करत आहे। गरम मसाला वापरून आपण मसाल्याच्या भाज्या, कोरड्या भाज्या, वरण, बिर्याणी व व्हेज पुलावही करू शकतो। आपण आता मसाल्यासाठी लागणारं सामान बघून घेऊ। त्यासाठी लागणारं साहित्य आहे हिरवी विलायची 25 ग्रॅम, मसाला विलायची 25 ग्रॅम, दगडफूल 25 ग्रॅम, जावित्री 25 ग्रॅम, मिरे 25 ग्रॅम, लवंग 25 ग्रॅम, शहाजिरा 25 ग्रॅम, आपले साधं जिरं 25 ग्रॅम, एक जायफळ, एक पाव धने आणि दालचिनी 25 ग्रॅम। अशा प्रमाणात आपण मसाला तयार करणार आहे। हा मसाला परफेक्ट आपला अर्धा किलो एवढा होईल। तर सर्वप्रथम आपण धने कढईत भाजून घेऊ। आपले धने आता व्यवस्थित खमंग असे भाजून झालेत, हे आपण काढून घेऊ। गॅसची फ्लेम लो करून आपण धने व्यवस्थित भाजून घेऊ आणि मग असंच आपण एक एक मसाले भाजून घ्यायचे। कुठल्याही मसाल्याला आपल्याला तेल वापरायचे नाहीये, हे मसाले आपण कोरडेच भाजून घेणार आहेत। याच कढईत आता आपण मसाला वेलची, हिरवी वेलची, लवंग, मिरे भाजून घ्यायचे आहेत। व्यवस्थित भाजून झाले हे कढईतला काढून घेऊ आणि आता आपली कढई गरमच आहे, त्यात सर्वप्रथम आपण जिरं भाजून घेऊ। आपली कढई गरम असल्यामुळे आपलं जिरं लगेच परतून होईल। जिरं परतले की आपण राहिलेले मसाले बारीक करून घ्यायचे। तोपर्यंत आपण जायफळची पूड करून घेऊ। अशा प्रकारे मी खलबत्त्यात जायफळ बारीक करून घेतले, म्हणजे मिक्सरला हे बारीक करायला त्रास होणार नाही। आता आपण दगडफूल, जावित्री आणि दालचिनी छान गॅसवर खमंग भाजून घेऊ। हे मसाले छान गार झाले की आपण मिक्सरवर बारीक वाटून घेऊ। हा मसाला असा आपण मिक्सरवर बारीक करून घेतलेला आहे। एकदा आपण हा चाळून घेऊ आणि चाळणीत राहिलेला मसाला परत एकदा आपण बारीक करून घेऊ। असा आपला छान वर्षभर टिकणारा असा गरम मसाला तयार झालेला आहे। हा आपण थोडा थंड झाला की एका हवाबंद डब्यात काढून ठेवायचा आणि वर्षभर वापरण्यासाठी हा योग्य आहे। एक चमचा आपण दुसरा मसाला वापरतो सुद्धा, हा मसाला अर्धा चमचा वापरायचा। भाजी खूप छान टेस्टी चविष्ट होते। हा तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा आणि आपल्या मेघाच मराठी रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।